नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल लालासाहेब जाधव यांचे आणि ग्रंथाली प्रकाशनाचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो परका भाग पहिला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी हा कादंबरीचा रोज एक भाग अपलोड केला चॅनलवर की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, सुरू करूयात लालासाहेब जाधव लिखित परका भाग पहिला. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा झाल्या. लता मंगेशकर यांच्या आर्त आवाजातले मनाला भिडणाऱ्या गाण्याचे हे भावविवळ शब्द कानावर पडले आणि त्याच क्षणी मला लागलेली माझ्या घराची ओढ आणखीनच तीव्र झाली. गाडीपेक्षाही वेगानं माझं मन पुढे धावायला लागलं. सायंकाळची वेळ होती. मावळतीला लागलेला सूर्य डोंगराआड चालला होता. साऱ्या जगाला प्रकाश देऊन झाल्यावर जणू सूर्यालाही आपल्या घराची ओढ लागलेली होती. दिवसभर आपलं काम पूर्ण करून दमला भागलेला तो सूर्य घराची ओढ लागल्यानं डोंगराआड असलेल्या आपल्या घराकडे निघाला होता. त्यामुळे अंधार दाटू लागलेला. आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते. जणू घराच्या ओढीनंच ते सारे आपल्या आपल्या घरट्यांच्या दिशेनं झेपावत होते. आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे जमिनीवरील माणसांनाही आपल्या आपल्या घराची ओढ लागली होती. जमिनीवरील माणसांचीही आपल्या आपल्या घराच्या दिशेनं लगबग चालली होती. जर माणसांनाही पंख असते तर तीही पक्ष्यांप्रमाणे आपापल्या घरांच्या दिशेनं झेपावली असती. पण देवानं माणसांना काही पक्ष्यांसारखे पंख दिलेले नाहीत. पंख दिलेले नसले म्हणून काय झालं? माणसाला मन आहे. माणसाचं मन तर पंखाविनाही आणि पक्षापेक्षा कितीतरी वेगानं क्षणार्धात कुठेही झेपावत असतं. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आत्ता होतं भुईवरी, गेलं गेलं आभायात. मनाची गती अशी तीव्र आहे. मन गतिमान असलं तरी माणसाच्या शरीराला मात्र मनासारखं क्षणार्धात कुठेही झेपावणं शक्य नसतं. त्यामुळे संध्याकाळ झाली की माणसं जमेल तशी, म्हणजे कोणी स्वतःच्या गाडीनं, कोणी भाड्याच्या गाडीनं, कोणी सार्वजनिक वाहनानं, तर कोणी मिळेल त्या वाहनानं घराकडे जात होती. आणि काही जण तर घराच्या ओढीनं झपाझप पावलं उचलत चालत आपल्या घराची वाट धरत होते. हे रोजचंच दृश्य होतं. आजही तिन्ही सांजा झाल्या होत्या आणि आत्ताही रस्त्यावर तेच चित्र दिसत होतं. रस्ते माणसांनी गजबजलेले होते. चाकरमान्यांची आपापल्या कार्यालयातली दैनंदिन कामं उरकून घराच्या ओढीनं रस्त्यावर लगबग चाललेली होती. घराकडं त्यांच्या येण्याच्या वाटेवर कोणीतरी डोळे लावून बसलेलं होतंच ना. या घरवाही गर्दीचा मीही एक भाग होतो आणि मीही माझ्या घराकडे निघालो होतो, माझ्या घराच्या अपार ओढीनं. खरंच घर काय असतं? सामान्य माणूस आपल्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन घराचा विचार करूच शकत नाही. घराला भिंती असतात, छत असतं, अंगण असतं, तशीच मायेनं भिजलेली नाती असतात. घरात जीव लावणारी आपली माणसं असतात. कुणीतरी म्हटलं आहे ना, घर म्हणजे असतं काय, दुधावरची असते साय आणि घरात असते आपली माय. प्रसंगी स्वतः उपाशी राहून लेकरांना घास भरवणारी, त्यांना सांभाळणारी, वाढवणारी, मोठं करणारी आणि मोठं करताना संस्कार घडवणारी माय. या मायबद्दलचं, घराबद्दलचं प्रेम शब्दात प्रकट करणं शक्यच नाही. मात्र त्याच्या ओढीनं पावलं आपोआप घराकडे वळतात हे मात्र खरं आहे.
अगदी लहानपणी काही समजत नव्हतं तेव्हा बाहेर खेळून झाल्यावर शाळा सुटल्यावर जशी पावलं आपोआप घराकडे वळायची तशीच त्याच ओढीनं मोठेपणीसुद्धा वळतात. वय वाढलं म्हणून घराची ओढ काही तिळमात्र कमी होत नाही, उलट ती वाढतच जाते. घराबद्दल असा विचार करत मी माझ्या आरामदायी गाडीत मागच्या बाजूला सुखासनावर बसलो होतो, तंद्री लावून. तसा दिवसभराचा कामाचा ताण माझ्याही मनावर होताच, कदाचित इतरांपेक्षा थोडा अधिकच, कारण माझ्यावर जबाबदारीसुद्धा अधिक होती आणि परिणामी तणावही जास्त होता. पण या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या, या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि लता मंगेशकरचा मधाळ आवाज अंगावर कोणीतरी हळूवार मोरपीस फिरवावं तसा परिणाम करायला लागला. मनावर एक प्रकारची गुंगी चढायला लागली. दिवसभरातील कामाचा मनावर असलेला ताण हळूहळू कमी कमी होत होता. शरीरसुद्धा पिसासारखं हलकं हलकं होत होतं. अतीव समाधानानं मी डोळे मिटून घेतले. आता माझी कार दिवे घाटात आली होती. दिवे घाटातल्या रस्त्याची नागमोडी वळणं घेत ती निघाली होती. माझा ड्रायव्हर इतक्या सफाईनं गाडी चालवत होता की ती वेडीवाकडी वळणं, रस्त्यावरचे धक्के यापैकी काहीही मला जाणवत नव्हतं. उलट घाटातील रस्त्यांच्या त्या नागमोडी वळणाने माझ्या विचारचक्राला अधिकच गती येत होती आणि त्यात मी हरवून जात होतो. मोरगावला निघतानाच मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की अगदी हळू आवाजात मनाला हलकं वाटेल असं काहीतरी संगीत लाव. गाडीत बसल्यावरती माझी नेहमीचीच सवय आहे. माझ्या आवडीच्या जुन्या मराठी गाण्यांचे अनेक अल्बम आमच्या कारमध्ये आहेत आणि ड्रायव्हरला माझ्या आवडीनिवडी चांगल्याच माहिती आहेत. माझा मूड ओळखून तो बरोबर गाणी लावतो. ती गाणी मनाला विरंगुळा देतात. आत्ताही एकामागून एक लागणाऱ्या त्या गाण्यांमध्ये मी हरवून गेलो होतो. माझी तंद्री लागली होती. माझं अत्यंत आवडतं आणि ऐकताना दरवेळी घराकडं जाण्याची ओढ वाढवणारं या चिमण्यांनो परत फिरा रे गाणं संपलं आणि त्यानंतर लागलं शापित चित्रपटातलं दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल हे गाणं. आशा भोसलेच्या लाडीक मुलायम आवाजातल्या गाण्यानं दिस जातील म्हणताना मला माझ्या भूतकाळात कधी नेलं हे समजलंच नाही. ते गाणं ऐकता ऐकता माझ्या बालपणीच्या आठवणींनी माझ्या मनात फेर धरला. घाट संपला. गाडीनं थोडा वेग घेतला होता. वाऱ्याची झुळूक अंगावर येत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मागे मागे धावणारी झाडं, हिरवाईनं नटलेले डोंगर, निळ्या आकाशात दिसणारे पक्ष्यांचे थवे, हे सगळं पाहता पाहता मी कारच्या सीटवर मागे मान टाकली आणि डोळे बंद केले. माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर मोरगावच्या मयुरेश्वराची मूर्ती दिसायला लागली. नकळत माझे हात जोडले गेले, मान झुकली. त्या माझ्या भावविश्वात मी एवढा रमून गेलो की मनानं मी माझ्या घरीही पोहोचलो होतो. माझं गाव, माझं घर कधी आलं हे मला समजलंच नाही. ड्रायव्हरनं घरासमोर गाडी उभी केली आणि हॉर्न दिला तसा मी माझ्या तंद्रीतनं जागा झालो. गाडीच्या खिडकीतनं बाहेर पाहिलं तर गाडीचा आवाज ऐकून माझी आई धावतच गाडीपाशी येऊन उभी राहिली होती. खिडकीच्या काचेतून माझ्याकडे मायेनं बघत होती. तिच्या नजरेतून कौतुक ओसंडून वाहत होतं. तिचा लाल्या आता मोठा झाला होता. मोठ्या सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला लागला होता. स्वतःच्या गाडीतनं फिरत होता. तिला पाहिलं आणि माझा थकवा दूर पळून गेला. मी माझ्या कारमधनं बाहेर पडलो आणि मायेला नमस्कार करायला लागलो, पण तिने मला मध्येच अडवलं. तिने माझ्या खांद्याला धरून मला उभं केलं आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून आपल्या कानशिलावर बोटं कडाकडा मोडली. माझी दृष्ट काढण्याची ही तिची जुनीच सवय. आता मी मोठा झालो आहे हे तिच्या हिशोबातच नव्हतं. मी माझ्या घराकडे पाहिलं. माझी माय तशीच असली तरी घर मात्र बदललं होतं. खूप बदललं होतं. सिमेंट कॉन्क्रीटचं पक्कं घर होतं ते आता. प्रशस्त, दुमजली, हवेशीर. घरातल्या प्रत्येकाला एक स्वतंत्र खोली असणार. ते होतं माझं घर,
आम्हा भावंडांचं घर, माझ्या आईचं घर, वडिलांचं घर, नामा कैकाड्याचं घर, जाधवांचं घर. माझ्या लहानपणी माझं घर म्हणजे एक झोपडीच होती. चंद्रमौळी म्हणतात ना तशी. ते घर आता कितीतरी, म्हणजे अगदी आमूलाग्र म्हणावं इतकं बदललं होतं, सुधारलेलं होतं, संपूर्ण नवीन झालेलं होतं. घराबरोबरच घरातली माणसंही बदलली असली, सुधारली असली तरी या बदलानं, सुधारणेनं त्यांच्यातली माया मात्र मुळीच बदलली नव्हती. घरातली माझी माणसं तीच होती, तशीच होती, ती नवीन झालेली नव्हती. मी विचार करत होतो, खरंच घर काय असतं? सामान्य माणूस आपल्या 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन घराचा विचार करूच शकत नाही. घराला भिंती असतात, छत असतं, अंगण असतं, तशीच मायेनं भिजलेली नाती असतात आणि त्या घरात जीव लावणारी माणसं असतात. माझं घर आहे मोरगावात. माझं मोरगाव. मोरगाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो मयुरेश्वर, गणपती, पहिला गणपती. गणपती, पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर, लई मोठं मंदिर, 11 पायरी हो 11 पायरी. नंदी कासव सभामंडपी, नक्षी सुंदर, शोभा साजरी हो शोभा साजरी. मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरगावचा मयुरेश्वर म्हणजे अष्टविनायकातला पहिला मानाचा गणपती. अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि सांगताही महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनानं होते. त्या मयुरेश्वराच्या साक्षीनंच आम्ही सारी भावंड लहानाची मोठी झालो. बालपण केव्हा संपलं आणि आम्ही मोठे केव्हा झालो हे कळलं सुद्धा नाही. बालपण कधी सरलं हे समजलंच नाही. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात खरं, पण आमच्या बालपणीचा काळ हा सुखाचा म्हणावा असा मुळीच नव्हता. उलट तो सुखापासून दूर दूर होता, काबाड कष्टाचा होता. आमचं बालपण रम्य ते बालपण किंवा बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणण्याजोगं मुळीच नव्हतं. मयुरेश त्या वनी प्रकटला, मावळला अंधार, असं त्या अष्टविनायकाच्या गाण्यात असलं तरी लहानपणी आमच्या आयुष्यातला अंधार मावळतच नव्हता. आमच्या वाट्याला प्रकाशापेक्षा अंधार जास्त होता. ज्या वनात मयुरेश प्रकटला त्या वनातल्या फुलांपेक्षाही काटेच आमच्या वाट्याला आले होते, जास्तच आले होते. आमचं बालपण हे फुलांच्या संगतीत नाही तर काट्यांच्या सोबतीत गेलं आणि ते काटेही साधेसुधे चुनकाटे नव्हते, तर अगदी बोरी बाभळीचे काटे होते. ओरखडणारे, रक्तबंबाळ करणारे, सलणारे काटे. त्यांचा सल आजही माझ्या मनात आहे. मला माझे बालपणीचे ते दिवस आठवले की मनात आठवणींचा नुसता कल्लोळ उठतो. मन भरून येतं आणि डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहायला लागतात. डोळे पाणवले तरी पाणवलेल्या डोळ्यात जुन्या आठवणी तरळून येत. त्याचवेळी पाठीला दप्तर मारून अनवाणी पायांनी शाळेत जाणारा माझा मोठा भाऊ आबा म्हणजे रामचंद्र नामदेव जाधव आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत जाणारा मी लाल्या. रामाच्या मागोमाग जाळणारा जणू काही लक्ष्मणच. या आठवणींमुळे डोळ्यांमधल्या अश्रूंच्या साक्षीनं ओठावर मात्र मंद स्मित फुललं. माझा आणि आम्हा सर्व भावंडांचा जन्म मोरगावचाच. त्या गणेशाच्या प्रसादानंच आम्ही गावकुसाबाहेर काढलेली 18-20 दारिद्र्य भोगलेली कैकाड्याची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकलो आणि शिक्षणामुळंच चांगल्या नोकऱ्या मिळवू शकलो, उच्च पदांवर पोहोचू शकलो, दारिद्र्य रेषेच्या वर उंच भरारी मारू शकलो. मी स्वतः BA LLB केलं. सचिवालयात नोकरीला लागलो आणि सचिवालयातून अव्वर सचिव या पदावरनं निवृत्त झालो. माझा मोठा भाऊ रामचंद्र आबा हा BA BEd होऊन सरकारी प्राथमिक शाळेत मास्तर झाला. आंधळ्या नामा कैकाड्याचा पोर मास्तर झाला ही गोष्ट तेव्हा सगळ्या गावात केवढी नवलाईची, कौतुकाची आणि चर्चेची बनली होती.
त्यांनी पुढे MA केलं. तो शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाला. सुरेश पदवीधर झाला. आता तो मुंबईमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. संजय MACBमध्ये नोकरीला लागला. आता तो MACBमध्ये सिनियर टेक्निशियन पदावर आहे आणि सध्या त्याचं पोस्टिंग ठाण्यात आहे. आम्हा भावंडांमधला भीमराव मात्र शिक्षणात मागे राहिला. कारण आम्ही सारेच शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर राहिल्यानं घराची जबाबदारी त्याच्यावर आली. लहान असूनही त्याला घर सांभाळायला लागलं. अंधत्व आलेल्या वडिलांची देखभाल करावी लागली आणि त्यांनी ते काम अगदी आनंदाने मनापासनं केलं. त्याला सदैव आईवडिलांच्या सहवासात राहण्याचं, त्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं म्हणून मलाही कधीकधी त्याचा हेवासुद्धा वाटतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात चांबळी नावाचं एक गाव आहे. त्या चांबळी गावात माझी मोठी बहीण मोहनाबाई दिली आहे. तिथल्या भैरू मानेचा मुलगा लक्ष्मण माने याच्याशी माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. अत्यंत हलाखीच्या दिवसात वाढलेल्या आम्हा भावंडात आबानं आमच्या घराण्यात शिक्षणाचा वेलू लावला आणि तो आता गगनावेरू गेला आहे. पहा ना, तो आता कुठवर पोचला आहे. आम्ही भावंड तर उच्च शिक्षित आहोतच, पण आमची मुलं तर आमच्यापेक्षाही काकणभर सरसच आहेत. त्यांना आम्ही ज्या सुखसोयी पुरवल्या त्यांचा पूर्ण लाभ घेत सर्व उच्च शिक्षित झाली. आज परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. आमची पुढची पिढी शिक्षण, नोकरी या निमित्तानं ऑस्ट्रेलिया, आयर्लंडमध्ये पोहोचली आहे. आमच्यामुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या भीमाचा एक मुलगा शशिकांत MA MSW झालेला असून बार्टी येथे समता दूत आहे. त्याचा दुसरा मुलगा अविनाश पदवीधर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. ही सगळी त्या मयुरेश्वराची कृपा आणि आई वडिलांचे संस्कार. माझ्या आईची आणि वडील नामदेवराव यांची खूप इच्छा होती की आपल्या मुलांनी शाळा शिकावी, खूप मोठं साहेब व्हावं. माझ्या आईने कधी शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, पण तिने स्वप्न पाहिलं होतं की तिची पोरं खूप शिक्षण घेऊन मोठी व्हावीत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झटत होती. तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि या सर्वात युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातल्या लोकांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक न्याय देण्यासाठी केलेल्या घटनात्मक तरतुदीचं महत्त्व शब्दात सांगण्यापलीकडचं आहे. बाबासाहेबांनी घटना तयार करताना केलेले हे उपकार आम्हा विमुक्त, भटक्या आणि दलितांच्या अनंत पिढ्या कधीही विसरू शकणार नाहीत. नामा कैकाडी म्हणजेच नामदेव शिवराम जाधव हे माझे वडील आणि राधाई नामदेव जाधव ही माझी आई. यांची मुलं आम्ही 8 भावंड. रामचंद्र, लाला, भीमराव, सुरेश आणि संजय हे 5 भाऊ आणि मोहनाबाई, ताराबाई आणि बेबी ह्या 3 बहिणी. भावंडात मोहना आणि तारा ह्या 2 बहिणी सगळ्यात मोठ्या. त्यानंतर राम, मी, भीमराव, सुरेश, बेबी आणि संजय सर्वात लहान. माझे वडील नामदेवराव जाधव म्हणजेच नामा कैकाडी जवळपासच्या पंचक्रोशीत पैलवान म्हणून नाव कमवून होते. तेव्हा नामदेव पैलवानाला सगळ्या पंचक्रोशीत तोड नव्हती. पण नशीब कसं असतं बघा. ऐन तारुण्यातच माझ्या वडिलांना देवी आल्या आणि त्या देवी त्यांचे दोन्ही डोळे घेऊन गेल्या. त्यांना कायमचं अंधत्व आलं. नवलाईची गोष्ट म्हणजे अंधत्व आल्यानंतरही माझे वडील अनेक वर्ष कुस्तीचा फड गाजवत होते. पण कुस्ती मारून पोट भरत नाही, संसार चालत नाही. मुळात घरची गरिबी आणि त्यात हे संकट. आमचा रांजण रोजच्या गरिबीनं भरत होता. आम्ही जाधव मोरगावचे म्हणत असलो तरी मूळ गाव आमचं मोरगाव नव्हे. आमचं मूळ गाव आहे देलवडी. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातलं एक छोटंसं गाव. भीमा आणि मुळामुठा नदीच्या तीरावर देलवडी वसलेलं आहे. आम्ही जाधव आणि आमचे बहुतेक नातेवाईकही देलवडीचेच. आमच्या अनेक पिढ्या देलवडीत गेल्या. मात्र आम्ही देलवडी सोडून मोरगावला मयुरेश्वराच्या चरणाशी आलो. याचं कारण आमच्या वडिलांचे मामा बाबूराव बयाजी माने. एकदा माझ्या आजोबांच्या मनात आलं की आता देलवडीत राहणं पुरे झालं. कसलं आपलं जीणं आहे हे, डबकातल्या बेडकासारखं. चला जरा गाव सोडून बाहेर जाऊ, नशीब साथ देतोय का बघू.
आपलं आयुष्य तर आता गेलं, पण पुढच्या पिढ्यांचा तरी काय फायदा होईल, त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतील असं आमच्या आजोबांना वाटलं आणि आमचं कुटुंब देलवडी इथून स्थलांतरित होऊन उदरनिर्वाहासाठी मोरगावला स्थायिक झालं. आमची कैकाडी जमात म्हणजे भटकी जमात. गाढवाच्या पाठीवर संसार लादून गावोगाव भटकत उदरनिर्वाह करणारी, गावकुसाबाहेर राहणारी, अनिष्ट चालीरीतींमध्ये रूढी परंपरांमध्ये गुरफटलेली आणि संख्येनं अत्यल्प. गावात घर नाही, शिवारात शेत नाही, नावावर सातबारा नाही, झोपडी असली तरी तिला कवाड नाही. गावाची हागणदारी तीच आमची वतनदारी. कोणतंही औपचारिक शिक्षण नाही. त्यात ब्रिटिश सरकारनं गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेली जमात. ती गुन्हेगार घोषित करण्यात आली आणि तिची रवानगी झाली सेटलमेंटमध्ये म्हणजे वसाहतीत, तारेच्या कुंपणात बंदिस्त करून. 1871च्या गुन्हेगारी कायद्यानुसार इतर गुन्हेगारी जाती जमातींप्रमाणे कैकाडी समाजाला गुन्हेगारीच्या शिक्क्यातून मुक्ती मिळाली ती भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर, पण 13 वर्ष उशिरा. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर. तत्पूर्वी सोलापूर वसाहतीमधली काही ज्येष्ठ मंडळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना भेटली होती. त्यांनी वसाहतीमधल्या जीवनाची कहाणी पंतप्रधान पंडित नेहरूंना ऐकवली होती आणि ती ऐकून पंडितजींनी त्यांना यशवंतराव चव्हाणांना भेटायला सांगितलं. मात्र त्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ शिगेला पोहोचली असल्यानं ही बाब काहीशी मागे राहिली. नंतर 1960 साली पंडित नेहरूंचा एक कार्यक्रम सोलापूरमध्ये झाला. त्या कार्यक्रमात वसाहतीमधील कार्यकर्त्यांची भाषणं ऐकून पंडितजी व्यथित झाले आणि त्याच कार्यक्रमात वसाहतीमधील गुन्हेगार जमाती मुक्त करण्यात आल्या. कुंपणं तोडण्यात आली आणि मुक्त जमाती अन्न वस्त्र निवाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रातील सर्व भागात भटकंती करायला लागल्या. या जमातींमध्ये एक जमात होती कैकाडी. कैकाड्यांचे महाराष्ट्रात गाव कैकाडी, धोंतला, पामलोर, माकडवाला असे अनेक उपप्रकार, उपजाती, पोटजाती दिसून येतात. कैकाडी समाजाचा पिढीजात व्यवसाय पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या वगैरे बनवणं. जंगलातली शिंदी, कावळी, निरगुडी, तरवड, टणटणी इत्यादीच्या फोकांपासून या पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या बनवल्या जातात. त्याच्या बदल्यात त्या काळी आम्हाला मिळायचं ते धान्य, क्वचित कधी रोख पैसा. कैकाडी हा शब्द कै आणि काडी या 2 शब्दांपासून बनलेला आहे. कै म्हणजे हात, हातानं काडी वळणारा तो कैकाडी. तसे कैकाडी मूळचे दक्षिण भारतातील, नंतर ते सगळ्या देशात पसरले. कैकाड्यांना स्वतःचं गाव नसलं तरी त्यांना वतनाची गावं होती. सुगीच्या दिवसात त्या त्या गावात त्यांना जायला लागायचं, महाराष्ट्रात सुद्धा. मात्र स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात एकाच कैकाडी जमातीला विदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या मागास वर्ग प्रवर्गात विभागण्यात आलेला आहे. विदर्भात कैकाडी समाज अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अलीकडच्या काळात नागराज मंजुळे यांचा अतिशय गाजलेला फॅन्ड्री हा चित्रपट कैकाडी जमातीच्या जीवनावरच आधारित होता. त्यात कैकाडी जमातीचं जीवन, चालीरीती, त्यांच्यातली लग्न, डुक्कर पकडण्याची पद्धत असं बरंच काही दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटानंही कैकाडी समाजाकडे लोकांचं लक्ष वेधलं. फॅन्ड्री हा शब्दच कैकाडी भाषेतला आहे. जर एखादी मादी वांझ असेल तर तिला ग्वाड्ड फॅन्ड्री म्हणतात, तर अशा मादीला, फॅन्ड्रीला मारून खाल्लं जातं. तर काय सांगत होतो? एकदा आमच्या आजोबांच्या मनात आलं की आता देलवडीत राहणं पुरं झालं. आपलं नशीब आजमावण्यासाठी देलवडी सोडून कुठेतरी दूर गावी जावं. देलवडी सोडण्यापूर्वी माझ्या वडिलांच्या मामांनी एक चांगलं काम केलं, ज्यामुळे आमच्या सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी मिळाली. देलवडी सोडण्यापूर्वी ते माझ्या आजोबांना आणि माझ्या आजीला भेटायला त्यांच्या घरी आले. बोलता बोलता त्यांनी माझ्या आजोबांना आणि आजीला सांगितलं की तुम्ही आता देलवडी गाव कायमचं सोडून मोरगावला स्थायिक व्हावं.
हे ऐकून माझ्या आजोबा आजीलाही वाटलं की देलवडी इथे आपला चरितार्थ नीट चालत नाही. सर्वच जण एकाच घरातले असूनसुद्धा सर्वांमध्ये एक विचार नसल्यानं सर्वजण वेगवेगळी झाली आहेत. दररोज भांडण तंटा होण्यापेक्षा दुसऱ्या गावामध्ये कायमचं स्थायिक व्हावं. दुसऱ्या गावात आपला पिढीजात धंदा तरी चालेल आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल, असं आजोबा माझ्या आजीला म्हणाले. आजीला देखील हे पटलं आणि ती म्हणाली, काय ठेवलं या देलवडी गावात आपलं? माझ्या आजी आजोबांनीही झटपट विचार केला. त्यांनी लगेचच देलवडी सोडून मोरगावला येण्याचा निर्णय घेतला आणि लगोलग तो अंमलातसुद्धा आणला. देलवडीचं जाधव कुटुंब मोरगावकर बनलं. मोरगाव हे जाधवांना तसं परकं गाव नव्हे. मोरगाव हे माझ्या आजीच्या भावाचं गाव. त्यामुळे मोरगावला ही बहीण भावाची दोन्ही कुटुंब आनंदात राहायला लागली. श्रोते हो, हा होता लालासाहेब जाधव यांच्या परका या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.